विखे पाटील साहेबांनी आणून दिलाय. राज्य सरकार सूचना देणार आहेत, अधिकृत सूचना सरकारच्या वतीनं पत्र काढून शासकीय अधिक सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना या त्या संदर्भात 58 लाख नोंद सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याचे खाली ते द्या, नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल, अशा सूचना सरकार काढणार आहे. त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय. त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो. पण सूचना काढायला नाही येत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही. आमच्या दोघांत आम्ही ते मान्य केलं एकमेकांना. हैदराबाद गॅजेटनुसार देण्यासाठी एसओपी तयार केली. एसओपी कशी आहे मी थोड्या अभ्यासकांना सांगतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलं. जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत, हे मात्र आम्हाला योग्य वाटतं. ते पण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते आवड राहणार आहे. सातारा संस्थांचा गॅजेटियरचा GR लगेच काढा असं मी त्याच्याकडे हट्ट लावून धरलेला आहे. पण ह्या विषयी करतोच म्हणले त्यांचा भाग, पण मी थांबणार नाही. स्वतंत्र मराठा समाज सभी मंत्रालय 1 महिन्याचा वेळ मागितला. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर 1 दिवसात सुद्धा 1 महिन्याची वेळाची त्याला गरज नाही अजिबात. कारण ते समाज लेकरच कल्याण बलिदान केलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून होते ते ठीक आहे. ते पण पडलं कुणबी प्रमाणपत्राचे वितरण करण्याची कारवाई जर 8 दिवसाला आढावा घेऊन म्हणजे जिल्हाधिकार्यालयाला हेल्पलाईन ठीक आहे, ते पण चांगलं. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे. त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे. तेही काढतोच म्हणले, हे सगळेच काढतो म्हणले. काही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी ते पण सूचना काढायला लागले, देतो. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागले, ते पण ते पत्रकच काढायला लागणार. हा ठीक आहे, ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो, फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की ओके का. बाहेर तिकडे नाशिक जिल्ह्यात बाहेर त्याला परत पुढे येऊन देऊ नका त्याला. मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल की हे योग्य का सूचना लागणार. दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी आता अभ्यासकांना बोलून घेतो 5 वाजेपर्यंत. सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकतील आणि त्या हिशोबानं हे सगळंच करून घेतो. आमच्या भावना पण समजून घ्या सगळ्या तज्ज्ञांनी अभ्यासकांनी. तुम्ही तातडीनं आंतरवालीकडे या 5 वाजेपर्यंत. जास्तीत जास्त आज सायंकाळच्या 6 वाजायच्या आत सगळ्यांनी तुम्हाला हे ड्राफ्ट दाखवायचा आहे. यानुसार GR काढायचे का, यानुसार सूचना द्यायच्या. सातत्याने जरांगे पाटील आंदोलन करतायत आणि आपण येऊन त्यांची समजून घालताय. ही दुसरी तिसरी वेळ आहे, पण मग काय तुमचं डायरेक्ट नाही शिकलं तर तुम्ही शेवटी समाज आमच्या रपवर आहे. मग तुम्हाला समजत नव्हतं का, कायदेशीर मत घेता येत नव्हतं काय कोर्टात या काही निवाडी सुरू आहे. आता हैदराबाद गॅजेट संदर्भात आम्ही स्पष्ट सूचना दिल्या अधिकाऱ्यांना. 58 लाखाची नोंदी पाटलाच्यामुळं समितीच्या माध्यमातून ते मिळाले, त्याची कार्यवाही करतो आम्ही. काल रात्रीवर बसून ते सगळे वेबसाईट वाईज करतात आणि आवश्यक तो सगळ्या पेनड्राईव्ह डाटा आम्ही त्याला देतो आणि ज्याच्या संदर्भात तिथे काही त्यानंतर ते प्रमाणपत्र द्यायचे आहे. ती जी काही गाव पातळी समिती आहे ती थोडी आकारक्षम वाढत होती. वंशवाळी समिती शेजारची त्यामध्ये काही त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आक्षेप होता. तर विभाग आयुक्तांच्या स्तरावर काल बैठक आहे प्रशासनाची आणि सुधारणा कशी करायची ते समजून दिली आणि आता नवीन त्यासाठी आम्ही सुद्धा आदेश काढतो.